आपण आता आहोत शिर्डी मतदारसंघातल्या राहाता तालुका क्रीडा संकुलामध्ये आणि या संकुलाची अवस्था जर आपण बघितली तर गेल्या काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून हे संकुल उभारण्यात आलेलं आहे आणि काही महिन्यांपूर्वीच याचं उद्घाटन देखील तत्कालीन मंत्री जे आहेत क्रीडा मंत्री त्यांच्या हस्ते झालेलं आहे। मात्र आत्ताची जर आपण अवस्था बघितली तर या ठिकाणी गेटवरती साधा सुरक्षा रक्षकही नाही आणि आतमध्ये प्रवेश करतात जर आपण बघितलं तर सर्वत्र जे आहे ते शेण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। कारण या ठिकाणी माणसांच्या स्पर्धा तर होत नाही आहेत, मात्र या ठिकाणी जर दृश्यांमध्ये बघितलं तर या मैदानावरती चक्क मशीनच्या स्पर्धा, जणू काही चारा खाण्याची जी स्पर्धा आहे मशीनची ती सुरू आहे का काय असं चित्र आपल्याला बघायला मिळते। कारण या मैदानावरती माणसं सोडली तर जनावरं मात्र सर्रासपणे दिसून येत आहे। काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपयांचं या संकुलाचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं, मात्र या संकुलाची काही महिन्यातच दुरावस्था झाल्याचं बघायला मिळतं। सर्वत्र गवत जे आहे ते उगवलेलं आहे। यासोबतच जो इंडोर गेमसाठी हॉल बनवण्यात आलेला होता तो आता बंद आहे, कारण या ठिकाणी कोणी स्पर्धकच येत नाही, कोणी खेळाडू येत नाही, त्यामुळे हे जे आहे हे सगळं बंद अवस्थेत आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर मोकळं मैदान आहे, या ठिकाणी मात्र म्हशी असतील, गाया असतील या चरताना दिसत आहेत। तर या सगळ्या मैदानाच्या बाजूलाच या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंसाठी जे स्वच्छतागृह उभारण्यात आलेली होती त्या स्वच्छतागृहाची देखील अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि हा जो स्वच्छतागृह आहे हा अक्षरशः तळीरामांचा अड्डा बनल्याचं चित्र आहे। आपण जर काही दृश्य या ठिकाणी बघू शकलो तर या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, यासोबत मैदानावरती देखील अनेक दारूच्या बाटल्या ज्या आहे त्या सर्रासपणे या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष या क्रीडा संकुलाकडे झालेलं आहे आणि मोठा गाजावाजा करत ज्या पद्धतीने या क्रीडा संकुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं त्या एकंदरीत जे उद्दिष्ट होतं त्या उद्देशालाच कुठेतरी प्रशासनाकडून हरताळ जो आहे तो फासला जातोय की काय असंच या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे। आणि दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर ह्या म्हशी असतील, गाया असतील सर्रासपणे या ठिकाणी चरताना बघायला मिळतात। त्यामुळे हे क्रीडा संकुल नेमकं खेळाडूंसाठी, माणसांसाठी की नेमकं जनावरांसाठी असाच प्रश्न या क्रीडा संकुलाकडे बघितल्यावर उपस्थित होतोय। त्यामुळे प्रशासनाला जाग कधी येणार आणि राहाता तालुक्यातल्या शिर्डी मतदारसंघातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे क्रीडा संकुल खऱ्या अर्थानं कधी सुरू होणार असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहाता, अहिल्यानगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।